मी काय म्हणते? हा बरोबर आहे तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलली नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. अनन्या, मी काय म्हणतोय, मित्रांसोबत जरा फिरायला जाणार आहे. अजिबात कुठे जायचं नाही, मला विचारल्याशिवाय. जावा घरात बसा, जावा. आईला लग्नाच्या आधी कधी मम्मी फिरायला जाऊ देत नव्हती, आता ही बायको फिरायला जाऊ देत नाही. डोक्याला ताप झालाय नुसता. सुनी, तुला एक विचारू का? विचारा की. जर एखादा माणूस चूक करते आणि माफी मागते तर त्याला काय म्हणायचं? समजदार माणूस. आणि चूक नसतानाही जे माफी मागते त्याला काय म्हणायचं? नवरा. सुनी, इकडे लवकर. हे बघ काय लिहिले. जे बायका नवऱ्याला घाबरतात त्याने थेट स्वर्गात जातात, आणि जे घाबरत नाही ते त्याने आधीच स्वर्गात असतात. माझी राणी बनणार का? आधी मला हे सांग, तुला राजा कोण बनवलंय? ओ जावा बाजारात भाजीपाला घेऊन या. अगं तुला स्कूटी कशाला घेऊन दिले? स्कूटी चालवायला शिक की आणि आणजा की तूच तो. मी स्कूटी चालवत नसते, मी फक्त तोंड चालवत असते. किती हळू बोलतेस, थोडं जोरात बोल ना. अरे नाही बोलू शकत, माझा ना आवाजच हळू आहे. नाही बोलू शकत मी हळू, माझा ना आवाजच मोठा आहे. मामी, माझ्या लग्नामध्ये मला तुम्ही एवढे भारी भारी ड्रेस कमून घेतले होते हो? अहो जावाई, तुम्ही इतके भिकाऱ्यासारखे दिसत होतात की जगाला वाटू नाही की खरंच तुम्ही भिकारी का काय, म्हणून तुम्हाला इतके भारी कपडे घेतले होते आम्ही. अगं ऐकलीस का? आई उलल्या. ही म्हातारी का आपल्याला सुखानं जगू देत नाही, पार वाट लावली आपल्या संसाराची हिनं. अगं हेच मी तुला किती दिवस झाला सांगायचा प्रयत्न करायला तो, पण तू ऐकतीस कुठं? पण शेवटी तू आज मान्य केलीसच. मानलं बरं का तुला. म्हणजे तुझी आई उलली आहे. अरे आपले मोदी साहेब आहेत का नाही, ते एका दिवसात 3-3 देशात कसं काय फिरून येतात रे? 3-3 देशात नवा. बायको नसल्यावर माणूस 4 देशात फिरून येते, आणि बायको असल्यावर डी मार्ट मध्ये गेल्यावर यायला संध्याकाळ होते. अगं डोक्यावर बिक्यावर पडलेस का काय? आज का मारलेस? मच्छर होता. मग काय मी अशापर्यंत दुसरं कोण रक्त पेल? मला अजिबात जमणार नाही. काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेले, ते कुठं गेलं? हा, अगं काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेलं, ते कुठं गेलं? मला काहीच ऐकायला येत नाहीये. अगं अनन्या, काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेलं, ते कुठं गेलं? अहो खरंच मला काहीच ऐकायला येत नाही. पटत नाही तुम्हाला? थांबा इथं या. रात्री तुम्ही 3 वाजता कुणाशी बोलत होते? काय? रात्री तुम्ही 3 वाजता कुणाशी बोलत होते? खरं ऐकूच येत नाही काय? काय ऐकूच येत नाही ग? खरं